मित्रांनो नमस्कार, गुड मॉर्निंग. असं आहे की आंब्याची कैरी झाली का हो? आंब्याची कैरी नाही होत, कैरीचा आंबा होतो. तसंच एक माणसाचं वय आहे, एक सिस्टम आहे. पोरांचं शिक्षण होतं, आणखी पोरगा म्हणतो मला आणि काहीतरी बनायचंय. बनता बनता तो 30-35 वर्षाचा होऊन जातो. आलं लग्नाचं वय, लग्नाचं वय आल्यानंतर म्हणतात की पप्पा मी एवढं शिकलोय तर मला अशीच मुलगी पाहिजे, माझ्यापेक्षा चांगली करिअरवाली पाहिजे, म्हणजे आमचं दोघांचं करिअर फिट होतं. अहो एक करिअर करता करता तुमचं अर्ध वय निघून गेलं, 30चे 35 झाले आणि मूलबाळ होऊस तर तुमचे आणखी 2 वर्ष वाढले. याने तुमचं लग्न, तुम्हाला मूलबाळ होऊस तर 37 वर्षाचे होतात. आणि जेव्हा तुम्ही 50 झाले तेव्हा तुमचा मुलगा 12 वर्षाचा होतो. आणि जेव्हा तुम्ही 60 वर्षाचे होणार तेव्हा तुमचा मुलगा 26 वर्षाचा होतो. आहे ना तुमची करिअरची सेटिंग? करिअर तुमचा कसा सेटिंग झालेला आहे? 60 वर्षात तुम्हाला काय भेटलं? आमचं बरं आहे, 20-22 वर्षात होतं. 20-22 वर्षात झालं की आम्ही 25चे झाल्यानंतर आम्हाला मूलबाळ होतात. आम्ही 50चं होतं, पोरगा जातो 25 वर्षाचा. तर तुमचं करिअर सेट आहे का आमचं करिअर सेट आहे? मित्रांनो जबाब पाहिजे. तुम्ही तर 60 वर्ष झाले, पोराच्या लग्नात तुम्ही लाकूड घेऊन उभा राहणार. तुमच्यापेक्षा आमचं करिअर सेट आहे. तुमचं आयुष्य पूर्ण सेटिंग मध्ये गेलेलं आहे, आमचं करिअर फक्त फिटिंग मध्ये गेलं. करिअर फिटिंग, करिअर पूर्ण सेटिंग गेली करिअर मध्ये तुमचं आयुष्य. अशा शिक्षणाचा काय फायदा हो? काढलात पण पुढे जाऊन तुम्ही शून्य झालेले, तुमचं पुढचं शून्य मार्ग निघतो. जय महाराष्ट्र. जरा आयुष्यात कॉम्प्रोमाइज करा. आयुष्य छोटं आहे आणि कॉम्प्रोमाइज करा बरोबर. मग त्या वयात भरपूर काय आजारपण येतात, मग त्याला बी तुम्हाला सांभाळावं लागतील. नो वाईफ नो लाईफ. ओके, अशीच सेटिंग असते. बाय बाय, गुड मॉर्निंग.